पुण्यामधील संतोष देशमुख कुटुंबीय आजपासून आंदोलन करतायत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आयुष्य संपवण्याचा इशारा एकीकडे दिलेला आहे। मसाजोगमधील टॉवर परिसरात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून सातत्याने केली जाते। देशमुखांना समजावण्यासाठी खासदार सोनवणे मसाजोगमध्ये आले तेव्हाची दृश्य आपण बघतोय। आनंदराज आंबेडकर यांच्याकडून सुद्धा त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरेंकडून। सचिन, सोनवणेंनी किंवा आनंदराज आंबेडकर जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांनी नेमकं देशमुखांना काय सांगितलं आणि कुटुंबीय सध्या समजूत घालून घेण्याच्या अवस्थेत आहेत का, त्यांचं काय म्हणणं आहे? रीती आपण पाहिलं की या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी जो खासदार बजरंग सोनवणे व त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर हे दोघेही नेते या ठिकाणी आले होते। त्या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी येऊन सांत्वनपर भेट दिली। त्याचबरोबर जे संतोष देशमुख यांचे बंधू आहे धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे की आपण दुसऱ्या मार्गाने आंदोलन करू शकतो। जीव का गमवायचा? एक भावाचा अगोदरच जीव गमावलेला आहे, आता दुसऱ्या भावाचा जीव गमवायचा नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बजरंग सोनवणे यांनी या तपास यंत्रणेवरती अनेक प्रश्न उपस्थित केले आणि संशय देखील उपस्थित केलेला आहे। त्यांचेच मित्र या तपासात आहेत, मग तपास कसा होणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि आज मी स्वतः पहिल्यांदा कागदपत्र आणि पुरावे हातात घेऊन पत्रकार परिषद घेणार आहे, त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काय नेमकं चाललंय ते उघड करणार असल्याची देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्याचबरोबर आपण पाहतो आनंदराज आंबेडकर यांनी देखील त्याच पद्धतीने पोलीस व्यवस्थित तपास करत नसल्याचं सांगितलेलं आहे। आणि आपण पाहतो की सकाळपासूनच जेव्हा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं, प्रतिक्रिया दिली होती की जे 1 महिना झालेला आहे सीआयडी तपास करते या खून प्रकरणाचा, मात्र या खून प्रकरणामध्ये आम्हाला माहिती दिली जात नाही। ज्यांच्याकडून माहिती घ्यायची त्यांच्याकडून माहिती घेतली जात नाही। सर्वात चांगल्या पद्धतीने खोलवर माहिती आम्ही देऊ शकतो, मात्र सीआयडी असेल, तपास यंत्रणा असेल, आमच्याकडून माहिती घ्यायला तयार नाहीये, आम्हाला विश्वासात घ्यायला तयार नाही। त्यामुळे कुठेतरी आता नेमकं आम्ही काय करावं? मग आता यापूर्वी देखील आम्ही अल्टिमेटम दिलं होतं, त्यावेळेस देखील आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाही। आता पुन्हा आम्ही अल्टिमेटम दिला होता तरी देखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलंय। अजूनही आरोपी मोकाट आहे, त्यामुळे आम्हाला नाईलाज असतं आज स्वतःचा जीव द्यावा लागतं, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, असं देखील त्यांची प्रतिक्रिया होती। आपण पाहतो की महिना उलटलेला आहे आणि आता संतोष देशमुख यांचे बंधू आता पुन्हा आंदोलनाला सुरुवात करतात। त्यांना त्याच्यामुळे आता निश्चित मसाजोगमध्ये आता दिवसभरात काय घडते हे पुढे तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ऑफिसला 2 वेळेस गेलो, केजला ऑफिसला 2 वेळेस गेलो, जॉब व्यतिरिक्त बरं का। तिथं जे काय घटना घडल्या तिथून बघितलेले। मला आरोपी पकडायच्या अगोदर असं फोटो दाखवतोय, म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू? काय केलं होतं तुम्हाला? आरोपीचा फोटो दाखवता सुदर्शन घुलेचा, बालाजी तांदळे, त्याच्यावर काही इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशनने। लेखी अर्ज आहे तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला। म्हणजे आरोपीचा फोटो मला दाखवून मला म्हणायचंय का की हे म्हणजे मला काहीच इन्क्वायरी करायची नाही किंवा सुदर्शन घुलेचा फोटो दाखवला अटक व्हायच्या अगोदर कसा दिसतोय आता तो मला करायचंय काय? कुणाचं नाव तरी घेतलंय का? माझ्या भावाचे हत्यारे जेवढे तेवढ्याला फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे।